नमस्कार मित्रांनो, विकेश गाडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, मी आहे आता कोकणात माझ्या गावी गिरिया या गावी। मित्रांनो, आज आहे संडे आणि आज मच्छी खाण्याचा वार आहे मित्रांनो। बरेच दिवस गावची मच्छी खाली नव्हती आणि आज आपले काका मार्केटमध्ये गेले आहेत। मार्केटमध्ये छोटंच मच्छी मार्केट आहे, तिथे गेलेले आहेत आणि तिथून कोळंबी घेऊन येणार आहेत आणि ही कोळंबी तुम्हाला आई आज बनवून दाखवणार आहे कोकणी स्टाईलमध्ये। बघूया कुठची मसाला फ्राय बनवते का चटणीमधली बनवते आणि आता आई ती कोळंबी साफ करते। तर चला बघू कोळंबी कशी साफ करतात ते। आणि फिश आलेला आहे कोळंबी फिश काय आता शिंगळा आणि आतमध्ये एक मासा आणि आपली कोळंबी आलेली आज संडेचा बेत आहे। तर चला मित्रांनो, जाऊ आपल्या पाठीमागच्या दरवाजावरती। आई तिकडे साफ करते कोळंबी आणि या इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे। आज काय बनवतोय नाश्ता? उपम्याची तयारी चालू आहे आणि या इकडे कोळंबी साफ करते। कोळंबी गावची कोळंबी आहे आणि ही मार्केटमधून घेऊन आलेले आहेत आणि एवढी कोळंबी आता मच्छी थोडी महाग आहे। ही कोळंबी आहे मित्रांनो 200 रुपयाची आहे बघा। ॲक्च्युली आम्ही विकत आणत नाही कोळंबी वगैरे, पण आता सध्या काका आपले जात नाही आहेत मच्छीला, त्यामुळे विकत घ्यायला लागले। आज संडे आहे आणि बऱ्याच दिवसांनी मुंबईवरून आल्यावरती मच्छी खाली नव्हती आणि म्हणून ही आता घेऊन आलेलं आहे कोळंबी आणि आई ती आता साफ करते। बघा कसे साफ करते, बघू शकता तुम्ही। सोलून करते। काय काय काढायचं ते ह्याचं? नेकरी म्हणजे ते पाय पाय काढून घ्यायचे आहेत त्याचे आणि शेपूट आणि डोकं ना, डोकं ते साफ करून घ्यायचंय आणि त्याचं बाहेरचं आवरण पण काढायचं आहे, साल। हे बघा अशी साफ करायची मच्छी, बघू शकता तुम्ही। हे बघा बजमध्ये हे असं साफ करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे डोकं वगैरे त्याचं काढून घ्यायचं आहे आणि हे त्याचे बारीक पाय असतात ते पण काढायचे ना। तर आई आता मस्तपैकी साफ करून घेते। चांगली निघते ना? थोडी उतरली आहे की काय? थोडी उतरली। उतरल्यावरती चांगली निघतं साल। लाल झाली की समजायची, अशी मुंबईला लाल अशी भेटते। मुंबईला गावची असते ती व्हाईट असतं ना, हे व्हाईट असते गावची, हे व्हाईट असते अशी। ही बहुतेक थोडी उतरली आहे म्हणून लाल झाली कोळंबी। काय बनवणार आहे? फ्राय बनवणार आहे का मसाला? फ्राय बनवणार आहे। चटणी ती बनवणार आहे, तर ते नंतर आपण बघूच चटणी कशी बनवतात आणि चटणीतली कोळंबी आज आपण पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये। मुंबईमध्ये काय आपण मच्छी वगैरे आणायला जात नव्हतो। हे झिंगा
आम्ही झिंगा बोलतो, चिंगूळ पण बोलतो, मुंबईला कोळंबी बोलतात. हे बघा, हे असं साफ करून घेतलेलं आहे. हा बघा, एक छोटासा खेकडा भेटलाय, खेकड्याचं पिल्लू. हे बघा, टाकूया त्याला मांजरूला. हा रे, हे बघ भांड्या बंद झाली बघा, एकाला भेटलं म्हणून एक भांडतोय. तर हे बघा, एवढे साफ करून झालेले आहेत. कोळंबी बघा, आणि हे बघा, दोरे काढायचे. हे दोरे पण काढून टाकायचे, मिशी द्यायची. मिशीला पोटातले कचरा बघा किती आहे, आणि कोळंबी बघा किती आहे. आणि या इकडे बघा, मांजर आली खायला. टाक त्याला खायला. गेली, पळाली. काय काढायचं आतमधला? हे दोरे असतात ना, हे बघ. आतमध्ये काहीतरी असं एक धाग्यासारखं असतो, ते पण काढून टाकायचं. हे बघा, दिसतंय का? हे बघा, हे असं काढून टाकायचं. आणि या इकडे आता वाटणाची तयारी करते आई. काय काय घेतलंय वाटणासाठी? टोमॅटो किती? टमाटे 2. 2 टोमॅटो. आणि लसूणाचे वय 5-6. लसूण पाकळी 4-5. कांदा 1. एक कांदा छोटा. 1 कवळ. एक ओल्या नारळाची कवड किसून घ्यायची आहे. आणि धने, चिमूटभर धने. आणि या तिरफळा. आणि चांगला चव येते वाटणाला. आणि हळद, अर्धा चमचा हळद. आणि हे आता वाटण पाट्यावर वाटणार आहे का मिक्सरला? मिक्सरला वाटणार आहे. पाट्यावरचा नंतर दाखवू. आणि मालवणी मसाला घरचा नाही आहे ना, दुकानचा. मापलो का घरचो मसालो घालो. हा, तो भाजलेला, त्यांना नाही केलेला. लाल मसाला 1 चमचा. 2 चमचे लाल मसाला, मालवणी मसाला. आणि आता वाटण वाटायचं आहे मिक्सरवरती. हे वाटण कसं वाटतात ते नाही तुम्हाला दाखवत आहे. वाटण रेडी झालं की तुम्हाला दाखवतो. चला, तोपर्यंत वाटण रेडी होते. आणि मित्रांनो, वाटण तयार झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. वाटण बघा कसं मस्त कलरफुल, चांगला कलर आलेला आहे वाटणाला. आणि ही काय फोडणीची तयारी आहे का? फोडण्याची तयारी. हे फोडणीसाठी एक कांदा की अर्धा आहे? 1 कांदा छोटा. 1 छोटा कांदा. आणि 4 लसणीच्या पाकळ्या. कढीपत्ता जो आपल्या बाजूलाच आहे आपल्या घराच्या. आणि 7-8 कोकम, जे आपले घरगुती कोकम आहेत. आणि हे साफ केलेली कोळंबी चांगली पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आणि या इकडे टोप गरम करत ठेवलेला आहे चुलीवरती. आणि आज आपण चुलीवरची रेसिपी पाहणार आहोत. आईच्या हातची चुलीवरची कालवण, कोलंबीचं कालवण पाहणार आहोत. आग पेटवायची कसरत असते मित्रांनो चुलीवरती. बघा, ती आग पेटवायला लागते. तर फोडणी द्यायची आहे. तेल टाकून टोप चांगला तापलेला आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आग बघा मस्त की आता पेटलेली आहे.
आणि तेल पण तापलेलं आहे आता. बोलतात ना. फोडणीसाठी मोहरी टाकलेली आहे, चिमूटभर मोहरी. आणि आता काय टाकायचं पहिलं? लसूण कांदा फोडणी द्यायची आहे पहिली. लसूण आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कोकमा आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि कढीपत्ता. कांदा लसूण परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान पाहिजे असा कांदा परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता, कोकम आहे ते वाटणामध्ये टाकायचं, असं परतून घ्यायचं. वाटण टाकायचं आहे. आता वाटण टाकते. आता वाटण टाकून घ्यायचं आहे, जेवढं पण बनवलेलं आहे ते. थोडा कांदा हे झाल्यावरती वाटणाचा कलर बघायचा मस्त. ही सगळी मालवणी मसाल्याची करामत आहे. हे बघा मस्त ही लालसर कलर आलेला आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. थोडा अजून पाणी टाकू जा. थोडा अजून पाणी पण टाकू शकता. जेवढा तुम्हाला कालवण पाहिजे तेवढा तुम्ही पाणी वापरू शकता. जास्त पातळ पाहिजे तर पातळ करू शकता. आम्ही जास्त पातळ नाही करत ना, जाडच म्हणजे भाकरी बरोबर चांगलं. आता हे जे आपण चिंगळा साफ करून घेतलेले आहेत म्हणजे कोळंबी, जी कोळंबी साफ करून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये ॲड करायचे. हे बघा पाणी नाही घेत. हे बघा पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे. मीठ हे बघा मस्त अशी ॲड करायचे त्याच्यामध्ये. ढवळायचे नाही, ढवळायचे आहेत, ढवळून घ्यायचे. हे तू आई स्वतःच शिकलं काय, तू का औषध शिकवला? स्वतः बघून बघून आजीचा बघून बघून आई शिकलेली आहे. आणि आजीचं बघून शिकलेली. जेवढा तुम्हाला चवीनुसार मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकू शकता तुम्ही. आम्ही 2 चमचे टाकलेलं आहे. आता किती वेळ लागत आहे का शिजो? तरी लागत शिजो किती वेळ लागतो? शिजो का लागत अर्धा तास शिजत ठेवायचं आहे. झाकण लावायचं काय, वरती झाकण मारायचं आहे. आणि आता तुम्हाला बरेच व्हिडिओ बघायला भेटतील आईच्या हातचे. मच्छी वगैरे आणि
बाकी इतर पण पदार्थ आपण दाखवणार आहोत आता. तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे. कडाला काय कलर झाकण मारून घ्यायचं आहे. अर्धा खुला देऊचा. हे बघा असं अर्धवट खुला ठेवायचं. तर थोड्याच वेळात आता मस्त कढ येईल. आग थोडी जास्त ठेवायची आहे. हे अशी कसरत करायला लागते आग पेटवताना चुलीवरती. खूप मेहनत असते. तर मित्रांनो आता मस्तपैकी ते रेडी झालेलं आहे आणि आता आपण हे तुम्हाला टेस्ट मित्रांनो दुपारीच करून दाखवतो जेवताना. म्हणजे भात आणि भाकरी वगैरे खाऊनच दाखवेन तुम्हाला दुपारी. तर आता भेटू आपण दुपारी जेवताना. आणि मित्रांनो आता आपलं कालवण रेडी झालेलं आहे. चिंगळाचं कालवण आणि जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि मी आत्ता दुपारचे वाजले आहेत 1:15 आणि मी आता जेवायला बसलो आहे. तुम्हाला आता टेस्ट करून सांगतोय की कसे झाले आहेत कालवण चिंगळाचं. आणि मित्रांनो हे बघा इथं आहे कालवण, इथं आहे भात आणि हे आहे नाचण्याची भाकरी. नाचण्याची भाकरी मित्रांनो पौष्टिक असते आणि ही आपल्याला आता गावाला भेटलेली आहे. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतोय. तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत. तर टेस्ट करतोय आता या नाचण्याच्या भाकरी बरोबर. कालवण आहे. एक नंबर झालं मित्रांनो कालवण चिंगळाचं आणि खूप छान झालेलं आहे. जर तुम्हाला हे आईच्या हातचं चिंगळाचं कालवण ही रेसिपी जर आवडली तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.